नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे व्हीटी. आज आपण इयत्ता 10वीतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 यातील चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन यातील काही घटकांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. In this section, we are going to take a look at number 1 evolution, number 2 evidence of evolution. उत्क्रांती आणि उत्क्रांतीचे पुरावे हे घटक आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. Evolution, the gradual change occurring in living organisms over a long duration is called evolution. Evolution result in the development of organisms transformations ranging from changes in the stars and planets to the changes in biosphere on the earth are studies in field of evolution. सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती होय. सजीवांमध्ये फार हळू आणि सावकाश जो बदल होतोय या बदलालाच त्या ठिकाणी सजीवांमधली उत्क्रांती त्याला म्हणतात. उत्क्रांतीमुळे जीवांचा विकास साधला जातो. अंतराळातील ग्रह ताऱ्यापासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलापर्यंतच्या अनेक बाबींचा अभ्यास उत्क्रांतीशास्त्रात या ठिकाणी केलेला आहे. आणि हा बदल जो होतोय हा फार हळू आणि सावकाश गतीने होतो. सजीवांमध्ये होणारा जो बदल आहे हा बदल होण्यासाठी लाखो हजारो वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. तेव्हा हा हळूहळू हा बदल होत असतो. हा बदल कशा पद्धतीने होतो, कसा होतो हे आपण आज शिकणारच आहोत. ड्यू टू इव्हॉल्युशन देअर इज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. ड्यू टू नॅचरल सिलेक्शन देअर आर कंटिन्युअस चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. उत्क्रांती या प्रक्रियेत नव्या जीव जाती निर्माण होत असतात. नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडत या ठिकाणी असतात. अप्रॉक्सिमेटली 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ वॉज नॉट प्रेझेंट ऑन द अर्थ. ज्यावेळेस 3,500 वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव अस्तित्वात आले नव्हते तर बघा द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन डेव्हलप अकॉर्डिंग टू द फॉलोइंग फेज. सजीवांची उत्पत्ती होत असताना पुढील टप्पे त्या ठिकाणी घडले असावेत. असावेत म्हटल्या असावेत असे घडले असावेत. नंबर 1 सिंपल एलिमेंट्स, साधी मूलद्रव्य. त्यानंतर ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले असतील, सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे. त्यानंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स सच ॲज प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं प्रथिने आणि केंद्रक आम्ले अशी संयुगे तयार झाले असेल. टप्पे त्यांनी दिलेले बरं का, स्टेप द्या कशा कशा स्टेपने सजीवांची उत्पत्ती झाली असेल. नंबर 4 मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाचे मिश्रण. नंबर 5 फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स. मूळ प्राचीन पेशी त्या ठिकाणी तयार झाल्या असतील. नंतर प्रोसेस टू टेक अप सराउंडिंग केमिकल्स डेव्हलप लिडिंग टू थ्रू ऑफ सेल इन नंबर्स. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं पेशींच्या रसायनांचे भक्षण करण्याची क्रिया आणि संकेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली असेल. कशामध्ये? सेल त्या ज्या आहे पेशींमध्ये तिथे वाढ झाली असेल. फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, अशी वाढ होत झाल्यानंतर पहिला जीव त्या ठिकाणी तयार झाला. दोज ऑर्गॅनिझम्स दॅट could adjust and adapt to the surrounding condition survived and grew. This is according to the principle of natural selection. Some of them that could not adjust perished. बघा या ठिकाणी जे नवीन जीव तयार झाला त्या ठिकाणी नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार. आता नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार म्हणजे काय की निसर्गाचं ज्या पद्धतीने त्यावेळेस वातावरण असेल त्याचे जे काही तत्त्व असतील त्या तत्वानुसार सभोवतालच्या परिस्थितीत जर त्या पहिल्या जीवाने जुळवून घेऊ शकले असेल जे जीव तयार होत असते
ते पुढे नंतर त्यांची उत्क्रांती झाली आणि जे जुळवू शकले नाही, ते जे टिकले नाही, ते त्या ठिकाणी त्यांचा नाश त्या ठिकाणी झाला. पृथ्वी तलावर आता असलेली जैवविविधता, जीवांचा आकार, जटिलता असलेल्या कोट्यवधी जाती या सर्व उत्क्रांतीने या तयार झालेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा लक्षात येतो, जे जीव तयार झाले त्यावेळेसच्या वातावरणात ज्यांनी जुळवून घेतलं ते जगले, त्यांच्यामध्ये वेगवेगळा बदल होत गेला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य ज्या जाती आहेत जीवांमध्ये त्या तयार झाल्या आणि त्या पूर्ण पृथ्वीवरती पसरल्या. थेरी ऑफ इव्हॉल्युशन, उत्क्रांतीचा सिद्धांत. अकॉर्डिंग टू धिस थेरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल हॅज बीन फॉर्म इन ओशन. बघा या ठिकाणी पहिला सजीव पदार्थ जो आहे तो पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला, या सिद्धांतानुसार त्यांचं म्हणणं आहे. इन ड्यू टू course of time, unicellular organisms was formed. Gradually, changes occurred in the unicellular organisms from which larger and more complex organisms were formed. All those changes were slow and gradual. Duration of all these changes is at most 300 crore years. Changes and development in living organisms had been all round and multi-dimensional, and these lead to evolution of different type of organisms. Hence, this overall process is called as evolution, which is organizational progressive development of plants and animals from the ancestor having different structural and functional organization is called evolution. बघा आता समुद्रात हा जीव तयार झाला असेल पहिलाच सजीव, त्याचबरोबर काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची त्या ठिकाणी निर्मिती, युनिसेल्युलर ज्याला ऑर्गॅनिझम्स म्हणतो आपण, एकपेशीय सजीव, त्यांची निर्मिती झाली असेल, त्यांचं त्या ठिकाणी फॉर्म म्हणजे वाढ झाली असेल, निर्मिती डेव्हलप त्या ठिकाणी ते झाले असतील. या एकपेशीय सजीवाला क्रमाक्रमाने बदल घडून आले या सजीवामध्ये व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव त्या ठिकाणी विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू होत गेले, एकदाच न होता फार हळू या क्रमाक्रमाने याच्यामध्ये बदल होत गेला आणि हा कायापालट जवळपास 300 कोटी वर्षाचा आहे असा त्यांचा अंदाज आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारची सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्वच प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते, जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. आता आपण तर म्हणतो अशा पद्धतीने जर सजीवांची निर्मिती झाली असेल तर मग ते कशावर अंदाज लावला, त्याचे पुरावे काय, कोणत्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी थेरी मांडली, हे सगळं दाखवणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी उत्क्रांतीचे पुरावे सुद्धा आपल्याला द्यावे लागतील. कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल अबव मेन्शन theories implies that evolution is everlasting process of changes. However, it needs proof. To prove it, following are various proof available in support of the theories mentioned above. उत्क्रांतीचे पुरावे या ठिकाणी बघा, वरील सिद्धांताचा एकत्रित जर आपण विचार केला तर आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही पुराव्यांची गरज आहे आणि ती आपण पुढील प्रमाणे ते पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, बाह्यरूपीय पुरावे. आता याच्यामध्ये काय होतं बाह्यरूपी पुराव्यामध्ये, त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. या ठिकाणी हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. वरच्या चित्रामध्ये जर बघितलं आपण प्राण्यांमध्ये, तर त्यांनी त्यांची थेरी मांडत असताना, काही पुरावे दाखवताना, काही प्राण्यांची त्या ठिकाणी त्यांनी बाह्यरूपी जे आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, बाहेरून कशा पद्धतीने त्यांचे स्ट्रक्चर सारखं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्या प्राण्यांचे
तोंड असेल, डोळे असतील, कान असतील, आहे की नाही. त्याचबरोबर त्यांच्या अंगावरची केस वगैरे असतील. या सर्वांचे पुरावे त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, की त्यांच्यामध्ये कसं थोडंफार साम्यपणा आहे बुवा. याच्या आधारे असं म्हणू शकतो आपण, की कोणत्यातरी एका जीवापासून तयार झालेले. त्याचबरोबर वनस्पतींचे सुद्धा त्यांनी बाह्यरूपी पुरावे देण्याचा प्रयत्न कसा केला. त्यांची पानांची रचना, फळांची रचना, फुलांची रचना असेल, त्यांची ठेवण जे असेल, तर या पद्धतीने बाह्यरूपीय पुरावे या ठिकाणी सजीवांमध्ये देण्याचा प्रयत्न त्यांनी या पद्धतीने केलेला आहे. त्याचबरोबर ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, शरीरशास्त्रीय पुरावे कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी दिले. या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ बोन्स, अस्थिमय रचनाच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी समजा मानवाचा हात असेल, ह्युमन हँड, फॉरलेग ऑफ ऑक्स, बैलाचा पाय, वटवाघळाचा त्या ठिकाणी चर्म, त्याला या ठिकाणी पुढं देवमाशाचा पण पर हा दिलेला आहे की नाही. तर मग या ठिकाणी फ्लिपर ऑफ व्हेल म्हणजे देवमाशाचा पर. आता या सर्वांमध्ये त्यांनी सारखे जरी दिसत नसेल तरी या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न असा केलेला आहे की यांच्या प्रत्येक या अवयवाचा वापर जरी हा वेगवेगळा जरी असला तरी आतील जी रचना आहे ती कुठंतरी थोडीफार तरी साम्य आहे. साम्यता त्यामध्ये थोडंफार आढळून येतं, पूर्णपणे नाही पण थोडंफार तरी. प्रत्येकाचा उपयोग वेगवेगळा. आता वटवाघळं जर बघितलं आपण, ते उडण्यासाठी त्याचा उपयोग करतं. देवमाशाचं पर त्या ठिकाणी पाणी ढकलण्याचं म्हणजे त्याला पोहण्यासाठी त्या ठिकाणी मदत होती. बैलाचा पाय जो आहे तो चालण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. परंतु थोडीफार रचना जर बघितली की कोणत्या ठिकाणी हाडं हे जुडत आहे, त्या ठिकाणी बेंड होत आहे, तर त्या पद्धतीने या रचनेहून असं लक्षात येतं की कुठेतरी यांचे पूर्वज हे एकच होते, एकाच जीवापासनं हे निर्मिती झालेली आहे, असा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. वेस्टिजियल ऑर्गन्स, वेस्ट म्हणजे कामात नसलेलं आहे की नाही. तर हे यालाच वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय, अवशेषांगे. नंबर 1, वेस्टिजियल ऑर्गन्स, द डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड ऑर्गन्स विच कॅन नॉट परफॉर्म एनी फंक्शन आर नोन ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. सजीवामध्ये ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिये अथवा अंगे म्हणजे अवशेषांगे. यामध्ये नंबर 2, एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस ड्युरिंग इव्हॉल्युशनरी प्रोसेस, thus they form new tissue organs etc. अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये या ठिकाणी उत्पन्न होतात. अंडर सर्टन environmental condition such changes are necessary. However, some structure become useless in newly changed conditions. भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांना अशा प्रकारच्या बदलाची गरज असते. जर वातावरण हे दिवसांदिवस जर बदलत असेल तर सजीवाची शरीर जे आहे, जेही सजीव असतील, ते वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, हे लगेच आपल्या शरीरामध्ये हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये बदल घडायला सुरुवात होतो. त्या वातावरणासोबत मॅच होण्याचा ते प्रयत्न करत असतात. हा बदलच खूप हळू आणि स्थिर प्रमाणात होतो. परंतु इतर वेगळ्या परिस्थितीत अशी इंद्रिये निरुपयोगी किंवा हानिकारक असतात. आणि काही अवयव असे आहे की ते जर बदलामध्ये कोणत्याही वातावरणानुसार बदलानुसार जर शरीराने प्रयत्न केला आणि त्या वातावरणात जर त्या अवयवाची आवश्यकता नसेल किंवा तिथे त्या सजीवाला जर त्या अवयवाची आवश्यकता नसेल तर ते हळूहळू त्या ठिकाणी निरुपयोगी आणि ते हानिकारक शरीराला ठरत जातात. ड्यू टू नॅचरल सेक्शन सच structures undergo degeneration and after a very long time span they vanish. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने हजारो वर्षांनी अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होऊ शकतात. अपेंडिक्स मे बी युजफुल फॉर ग्रेझिंग, रेमेंटिंग herbivores, but it is vestigial for man. या ठिकाणी रवंत करणारे जे प्राणी आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असणारे आंत्रपुच्छ हे मानवाला मात्र निरुपयोगी आहे, ज्याला आपण अपेंडिक्स
हे नाव सर्वांना परिचित आहे. आपल्या मोठ्या आतड्याला असलेलं ते एक त्या ठिकाणी तो अवयव आहे. मानवाच्या शरीरामध्ये त्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग नाही आणि शरीराला उपयोग नसल्यामुळे तो त्या ठिकाणी निरुपयोगी अवयव म्हणून आपल्या शरीरामधला आहे. अदर वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी आर टेलबोन, मसल ऑफ इयर पॅना, विजडम टीथ अँड बॉडी हेअर. मानवाच्या शरीरात असणारी इतर अवशेषांगे माकड हाड, अक्कलदाढ आणि अंगावरील केस, हे कानांचे स्नायू इत्यादी त्यांनी सांगितलेले आहे की हे जे अवशेषांगे आहे हे काही कामाचे मानवाच्या शरीरामध्ये नाही. इथे तुम्हाला दाखवले त्यांच्या रचना कशा पद्धतीने आपल्या शरीरात कुठे असतात ते. ठीक आहे. वेस्टिजियल ऑर्गन्स बघा या ठिकाणी फॉसिल जीवाश्म. आता पॅलिओनटॉलॉजिकल एव्हिडन्स कशा पद्धतीने पुराजीव विषयक पुरावे कशा पद्धतीने मांडले या ठिकाणी बघा. फॉसिल आर remnants of living organisms or their impression which are preserved deep down in the earth's surface. Various natural calamities burn organisms in this way. Fossil throw light on the evolutionary process as they offer direct evidence of evolution. सजीवांच्या उत्क्रांतीचे रहस्य पृथ्वीच्या उदरात असलेल्या जीवाश्मात दडलेले आहे. निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले त्या ठिकाणी गेले होते. या सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षितरित्या जीवाश्म म्हणून त्या ठिकाणी टिकून राहतात. उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी हे जीवाश्म फार उपयोगी त्या ठिकाणी पडू लागले. त्याच्यावरनं लक्षात येऊ लागलं की किती वर्षापूर्वी या सृष्टीवरती जीव अस्तित्वात असेल, किती वर्ष या सृष्टीला निर्माण होऊन झाला असेल, हे सर्व या ठिकाणी हळूहळू ते अशी माहिती मिळायला मदत होऊ लागली. कार्बन डेटिंग, कार्बनी वयमापन, याच्यावरनं सुद्धा काही अंदाज आपण लावू शकतो. कार्बन डेटिंग इज अ टेक्निक टू अंडरस्टँड द एज ऑफ अ फॉसिल व्हेन alive animals and plants consume carbon continuously, but this process ends after their death. Later, their body carbon in the form of C14 undergoes continuous decaying process. C12 is not radioactive, therefore the ratio between C14 and C12 changes continuously. By calculating the following three aspects, the age of the fossil can be determined by knowing: number 1, the time passed since the death of a plant or animals; number 2, measurements of the radioactivity of C14; number 3, the ratio of C14 to C12 present in the body. बघा, कार्बनी वयमापन ही कालमापनाची एक पद्धत आहे. प्राणी अथवा वनस्पती जिवंतपणे सतत कार्बन ग्रहण करीत असतात. मृत झाल्यावर हे कार्बन ग्रहण करणे त्या ठिकाणी थांबते. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे कार्बन ग्रहण करतात. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14चा त्या ठिकाणी काय होतो, ऱ्हास होतो आणि ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C14 हा ऱ्हास ही एकच प्रक्रिया त्या ठिकाणी सतत चालू राहते. C12 हा किरणोत्सारी नसतो, त्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर सतत त्या ठिकाणी बदलत असते. कार्बनी वयमापन करण्याकरिता पुढील 3 बाबींचे मापन केले जाते. नंबर 1, एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ तो बघितला जातो. त्यांच्यातील C14ची सक्रियता. 3 नंबर, C14 चे C12शी असणारे गुणोत्तर. या ठिकाणी कनेक्टिंग लिंक्स कशा पद्धतीने या ठिकाणी बघितलं. आता हे some organisms share morphological characters of 2 groups and hence they are called connecting links. मग या ठिकाणी अजून एक काय करून बघितलं की वेगवेगळ्या ग्रुपमधले कनेक्शन
आता ग्रुप कोणते, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, यांचे जे वेगवेगळे ग्रुप असतील त्या दोन्ही, त्या सगळ्या ग्रुपचा त्या ठिकाणी, वेगवेगळ्या ग्रुपचा त्या ठिकाणी शारीरिक लक्षणे, यांचे जे काही शारीरिक लक्षणे असतील किंवा त्यांच्या त्यावरून त्यांच्या एकमेकांच्या गटाशी संबंध त्या ठिकाणी जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. यांच्यावरून असं लक्षात आलं की वेगवेगळे जरी गट असतील तरी त्यांच्यामध्ये काहीतरी कुठेतरी साम्यपणा हा लक्षात आला. पहिला प्राणी बघा पेरिपॅटस. याच्यात पेरिपॅटसची त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा एक वलयी प्राणी आहे. तुम्हाला दिसतोच त्या प्रमाणे. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी तो त्यांनी सांगितलं की इट शो कॅरेक्टर्स ऑफ ॲनिलिडा अँड ॲर्थ्रोपोडा अँड thus इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन these टू फॅला. या ठिकाणी पहिले त्यांनी ॲनिलिड कॅरेक्टर्स, सेगमेंट बॉडी, थिन क्युटल अँड पॅराफोडिया लाईक ऑर्गन्स. ॲथ्रोपोड कॅरेक्टर्स बघा, ट्रेचल्स, रिस्पायरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता पॅरिपॅटस हा जो आहे वलीय प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव तसेच संधिपात प्राण्याप्रमाणे श्वसनलिका व खुली रक्तविसरक संस्था याच्यामध्ये असते. यावरून पॅरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा या ठिकाणी दुवा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आता पुढे बघा डकबिल प्लॅटिपस. या ठिकाणी डकबिल प्लॅटिपस या प्राण्यामध्ये सुद्धा त्यांनी साम्यता बघायचा प्रयत्न जर केला, त्यांनी सांगितलं आहे की हा जो आहे डकबिल प्लॅटिपस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रिप्टाइल्स अँड मॅमल्स. बघा हा त्याचबरोबर रिप्टिलियन्स कॅरेक्टर्स, egg laying habit, scales on body. Mammalians characters, presence of memories, glands and hair. ह्याच्यामध्ये हा जो आहे सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु सस्तनी प्राण्याप्रमाणे त्यांच्यात दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. त्यामुळे डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप व सस्तनी या वर्गातील दुवा आहे, हा डकबिल. त्यानंतर लंगफिश. लंगफिश हा मासा, फुफ्फुसांद्वारे तो काय करतो, श्वसन करणारा हा लंगफिश मासा आहे. याच्यामध्ये जर साम्य बघितलं गेलं तर त्यांनी सांगितलं की हा वलयी आहे. त्यानंतर ॲनेलिडापासून तर ॲथ्रोपॉड, त्यानंतर मत्स्यापासून उभयचर आणि सरीसृप प्राण्यापासून सस्तन प्राणी हे त्या ठिकाणी उत्क्रांती त्यांची झालेली आहे. आणि हा मत्स्य जो आहे, मत्स्य आणि उभयचर या वर्गातील हा काय दुवा आहे. लंग फिश इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड ॲम्फिबियन्स. ठीक आहे, लक्षात आलं. ह्या दोन्ही गटातला हा दुवा आहे. हे एक उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. इथं काय डकबिल प्लॅटिपस आणि लंगफिश याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्स, भ्रूण विज्ञानाविषयक पुरावे कसा त्यांनी दिलेला आहे बघा. या ठिकाणी ह्याच्या चित्रावरनं असं लक्षात येतं की यातील आपल्या जी निर्मिती झालेली आहे किंवा जो विकास झालेला आहे सजीवांमध्ये, हा एकाच सजीवापासून झालेला असेल, या चित्रावरनं हे लक्षात येतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्यांनी समजून येण्यासाठी या ठिकाणी हे चित्रांचा उपयोग केलेला आहे. याच्यावरून असं लक्षात येतं की आपण एकाच सजीवापासून आपली उत्पत्ती झाली आहे. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक developmental stage of various vertebrates given in the picture shown that all embryos shown extreme similarities during initial stages and those similarities decrease gradually. Similarities in initial stage indicate
द कॉमन ओरिजिन्स ऑफ ऑल दीज ॲनिमल्स. बाजू जे चित्र आता तुम्हाला दिसेल पुढे, चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्याटप्प्यामध्ये ते कमी कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. बघा या ठिकाणी सुरुवात ज्या पद्धतीने होती प्रत्येक जीवाची, तर त्यानुसार आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा तो जीव तयार होतोय तेव्हा सर्व जीव हे सारखेच असतात, पण जशी जशी त्यांची वाढ होत जाते तसतशी त्यांच्यामध्ये थोडा थोडा काय होत जातोय, बदल होत जातो. परंतु याच्यावरनं हेच लक्षात येतं की पूर्ण सजीव हे एकाच कोणत्या तरी सजीवापासून यांची निर्मिती झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासामध्ये लेक्चर नंबर 3 मध्ये चॅप्टर नंबर 1 मधील आपल्याला डार्विन्स थेरी अँड लँडमार्क्सिझम यांच्या थेरीबद्दल माहिती बघायची आहे. धन्यवाद.